पिता पुत्र आणि पवित्र आत्म्यांची नावे आमीन. हालेलुया. धन्यवाद येशू, स्तुती येशू, आराधना येशू. हालेलुया. आपण आपल्या देवाच्या वचन आता ऐकणार आहे. वचनाची शक्ती आपल्याला माहिती आहे, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. देव आपल्याला एक वचन दिलेलं आहे, एक वाग्दान दिलेलं आहे, एक प्रॉमिस दिलेला आहे. आपल्या बायबलमध्ये 8500 पेक्षा अधिक प्रॉमिसेस आहे. देवाने दिलेले प्रॉमिसेस वचन आहे. ते वचनामध्ये सर्व शक्तिशाली वचन, देवाने आपल्याला देऊन गेलेले सर्वात पॉवरफुल वचन असं आहे की प्रॉमिस असा आहे की वचन असं आहे की योहानाच्या सुवर्तमान अध्याय 4 वचन संख्या 26 मध्ये परमेश्वराने सांगून गेलेले ते वचन आहे. ते वचन आपण वाचूया. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल, तो कैवारी माझे पवित्र आत्म्या तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. ही देवांच्या सर्वात मोठा प्रॉमिस आहे, वचन आहे, वाग्दान आहे. आपण या वचनावरती थोडा मनोचिंतन करूया. प्रेषितांच्या कृत्यामध्ये सुद्धा म्हणलेलं आहे, जे कैवारी जेव्हा तुम्हावर येईल ते सर्व काही तुम्हाला शिकविल असं सांगितलेलं आहे. ते पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करणारा आत्मा आहे. जे पवित्रतेचे जीवन जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देवाने सांगून केलेले एक प्रॉमिस आहे, पवित्र आत्म्याच्या कृपादान, वरदान आणि त्यांनी भरणे. जे व्यक्ती पवित्र आत्म्याने भरलेला आहे ते ज्ञानी होऊन जातो. त्यांच्यामध्ये देवाच्या शक्ती, सामर्थ्य प्रगट होतो. जेव्हा ते व्यक्ती प्रार्थना करण्यासाठी उभा राहतो आणि त्यांच्या हाताने चमत्कार घडतो, कारण ते व्यक्तीद्वारा देव कार्य करत आहे. प्रेषितांचे कृत्य अध्याय 1 वचन संख्या 8 सुद्धा आपण वाचूया. परंतु पवित्र आत्म्या तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शमर्यादात आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. देवाचं वचन आहे, देवाचं प्रॉमिस आहे. तुम्ही माझ्या साक्षी होणार. तुम्ही पवित्र आत्म्याने भरणार. पवित्र आत्म्याने भरण्यासाठी आपण देवाचरणी गुडघे टेकून प्रार्थना करूया आणि पाप सोडूया, लोभ सोडूया, कुरकुर करणं सोडूया, विवाद करणं सोडूया, इतरांवरती दोष लावणे आपण सोडूया. सर्व प्रेम करूया. प्रेम करता येत नसेल तर आपण प्रयत्न करूया आणि देवाला सांगूया, हे देवा, मी पापी आहे, मी अपात्र आहे, मी दुर्बल आहे, मला शक्ती नाही, स्वतः मला काही शक्ती नाही, मला क्षमा करता येत नाही, माझ्याकडून होत नाही. माझ्यावर कृपा करा, माझ्यावर तुझ्या करुणा पाठवा, माझ्यावर तुझी दया पाठवा आणि मला सहाय्य कर. सर्वाला क्षमा करायला, सर्वसोबत प्रेमाने राहायला, चांगलं वागायला मला कृपा दे. असं आपण देवाचरणी गुडघे टेकून प्रार्थना केलं तर, तुम्ही असं म्हणलं तर, देवा, मी दुर्बल आहे, मला काय शक्ती नाही, लोक माझं चेष्टा करत आहे, माझ्यावर नाव ठेवत आहे, पण मी तुझ्याकडे आलेला आहे, मी तुझ्या पुढे गुडघे टेकलेला आहे. हे देवा, तुझ्या सामर्थ्यापैकी थोडा एक कण मला दे. माझ्यावर तुझ्या करुणा प्रकट कर, माझ्यावर तुझ्या कृपा आणि दया पाठवा. तुझ्या पवित्र आत्म्याने मला भर, मला शुद्ध कर, अशुद्धी माझ्यापासून काढून टाक. चांगल्या रीतीने वागायला, चांगलपणीने जीवन जगायला, तुझ्या पवित्र आत्म्याने भरून जीवन जगायला मला कृपा दे. तुझ्या शक्तीने, सामर्थ्याने मला भर. मला एक चांगला व्यक्ती बनव. असं आपण देवाचरणी गुडघे टेकून प्रार्थना केला तर आपल्या
जीवन बदलणार आहे. मी तुम्हाला सांगतो की आपल्या ही प्रार्थना स्वर्गातून कबूल होऊन येणार आहे. तुमचे जीवन बदलणार आहे. तुम्ही थोडे दिवस किंवा महिनाभर किंवा 2 महिना गुडघे टेकून देवाचरणी प्रार्थना केले, हे देवा तुझी शक्ती माझ्यावर पाठव, कारण मी अपात्र आहे, अपवित्र आहे, मला काही सामर्थ्य नाही, असा देवाचरणी प्रार्थना केले आणि देवाला म्हणले की माझ्या बाउंड्रीज वाढवा, माझ्या जीवनाच्या परिस्थिती बदलून टाक येशू, असं म्हणलं तर आपला परमेश्वर आपला प्रार्थना कबूल करून आपलं जीवन बदलणार आहे. आपल्या जीवनामध्ये त्यांच्या पवित्र आत्म्या पाठवून आपल्याला पवित्र करणार आहे, आपल्याला शुद्ध करणार आहे. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तू जिवंत देव आहे, हे माझा विश्वास आहे. तू चमत्कार करणारा देव आहे, हे माझा विश्वास आहे. तू सेनाधीश राजा आहे, हे माझा विश्वास आहे. तू जगाचे निर्माण करता तूच आहे, माझ्या धारण करता, पालन करता तूच आहे. माझ्यावर करुणा करणार, कृपा करणार देव तूच आहे. म्हणून माझ्यावर कृपा कर. तुझे पवित्र आत्म्याने मला पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमेन.